जय शिवराय मित्रांनो. आज महाराष्ट्रातून एक खूप मोठी भावूक घटना समोर आलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी या गावात राहणारी 36 वर्षीय हत्तीनी, तिचं नाव महादेवी आहे, तिला गुजरातमधील वनतारा या अभयारण्यात सोडण्यात आलं आणि पूर्ण परिसर, पूर्ण गाव हा भावूक झाला आणि संतप्त देखील झाला. तर हा संतप्त का झाला यामागची एक छोटीशी ही स्टोरी आहे, ती आपण ऐकूयात. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी या गावात जैन धर्मियांचं एक धार्मिक स्थान आहे. या मठात 1992 साली या हत्तीनीला आणण्यात आलं होतं. तेव्हा ती अवघ्या 4 वर्षांची होती. तेव्हापासून तिचं संगोपन तिथे करण्यात आलं. तिथे होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम असतील, मिरवणुका असतील, त्या ठिकाणी या महादेवीला श्रद्धेचं स्थान, एक मान तिथं दिला जायचा. एकदा असं झालं की तेलंगणातील एका धार्मिक मिरवणुकीत या हत्तीनीला, या महादेवीला तिथे घेऊन जाण्यात आले होते. परंतु पीठाने असा त्यांच्यावर आरोप केला या मठावर की यांनी वन विभागाच्या परवानगीशिवाय तिथे या हत्तीनीला घेऊन गेले. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने यावर तपासणी लावली, तर त्यात निदर्शनात असे आले की ही हत्तीनी खूप आजारी होती आणि तिच्या पायालाही खूप साऱ्या जखमा झाल्या होत्या. तर तिला योग्य ठिकाणी, योग्य जागेची आणि उपचाराची गरज आहे. तर त्यानंतर जो आदेश देण्यात आला की या महादेवीला गुजरातमधील जामनगर येथील अंबानींचं स्वतःचं असलेलं अभयारण्य वनतारा नावाने या ठिकाणी तिला घेऊन जाण्याचे आदेश देण्यात आले. जेव्हा ही बातमी मठातील सर्व धर्मगुरूंवर, तिथल्या नागरिकांच्या कानी आली, त्यावेळेला त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला, विरोध देखील केला आणि ही याचिका फेडण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे आपला आवाज देखील उठवला. पण शेवटी जे व्हायचं होतं तेच झालं. शेवटी या महादेवीला तिथून घेऊन जाण्यात आले आणि वनतारा जंगलात सोडण्यात आले. तर त्यावेळीची ही काही दृश्य आहेत, ज्यावेळेला पूर्ण गाव परिसर हा खूप भावूक झाला, रडला. त्यावेळेला या महादेवीच्या सुद्धा डोळ्यात खूप अश्रू होते. तुम्ही हे पाहू शकतात व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो बघा, ज्या व्यक्तींनी एखाद्या जनावराला, एखाद्या प्राण्याला एवढे वर्ष सांभाळलेलं असतं, जो जिव्हाळा, जे नातं तयार झालेलं असतं, हे लपवण्यासारखं नाही. जेव्हा आपण एखाद्या प्राण्याला लहानपणापासून सांभाळतो, त्याचं संगोपन करतो, त्याला मोठं करतो, ते नातं जे घट्ट झालेलं असतं आणि जेव्हा अचानक अशा वेळेला ते आपल्यापासून दुरावतं, त्यावेळेची जी वेदना असते, जे दुःख असतं, ते तुम्हा सर्वांना माहितीच असेल. पण इथे आहे, हे एक प्राणी होता आणि फक्त प्राणी असल्यामुळे हा निर्णय सहज घेता आला का या सरकारला? तर महादेवीला वनताऱ्यात सोपवण्याचा हा निर्णय योग्य आहे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जय शिवराय.